तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री बैठक घेतली आहे आणि या बैठकीत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। कोणत्याही नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे किंवा आंधळेपणानं विश्वास टाकू नये असं अजित पवारांनी म्हटलंय। जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला असं अजित पवारांनी एक प्रकारे सूचित करण्याचा प्रयत्न केलाय। या बैठकीत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना धनंजय मुंडेंचं उदाहरण देत परावलंबी न होता स्वावलंबी व्हा असा कानमंत्रच दिलाय। कार्यकर्त्यांवरती पूर्णपणे विश्वास टाकू नका असं एकीकडे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला असंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे। एक सूचनावजा सल्लाच सगळ्या इतर मंत्र्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही दिलाय। मुंडेंच्या घटनेमध्ये आपण पाहिलं होतं वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे असा वारंवार आरोप केला जातोय आणि या सगळ्याच्या मागे धनंजय मुंडेंचा काहीही हात नाही असंही सांगितलं जाते। मात्र तरीही हा मुख्य कार्यकर्ता किंवा या सगळ्यांना पोषणारा, सगळ्या गुंडांना चेलेचपाट्यांना पोषणारा हा कराड असल्यामुळे हे भाष्य अजित पवारांना करावं लागले। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संदर्भ देत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं हे प्रथम दिसून येतं। मुळात कार्यकर्त्यांपेक्षा स्वतः सबळ व्हा आणि थेट जनतेशी संपर्कात राहा, कुणावरही विसंबून राहू नये अशा आशयाच्या संदर्भात अजित पवारांनी भूमिका मांडल्याचं दिसून येतं। एका बाजूला वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर आता जे डाऊनला लागलेलं आहे, इतकं मोठं पक्षावर संकट ओढवलेलं आहे, अशा संदर्भ देत अजित पवारांचं हे विधान असल्याचं दिसून येतंय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।